हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण खूपच वेगळ्या, खूपच महत्वाच्या आणि हो तुमच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे वेट लॉस. हो, खूप लवकरात लवकर आणि घरी बसून वेट लॉस कसं करायचं या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. पण यावेळेस आपण वेट लॉसचं डाएट कोणाचं बघणार आहोत? ते म्हणजे सारा अली खान. हो, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने कुठल्याही प्रकारची औषधं न घेता, कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन न करता किंवा कुठल्याही प्रकारची सर्जरी न करता अगदी व्यवस्थित घरचा आहार घेऊन तिने 40 किलो तिचं वजन कमी केलं. किती किलो? 40 किलो तिचं वजन कमी केलं. 96 किलोची सारा अली खान ही 56 किलोची झाली, ते पण कुठल्याही प्रकारची औषधं न घेता. जर ती हे करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये अगदी सोपे असे पॉइंट्स आहेत की जे तुम्ही सगळे फॉलो केले की तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी केलेलं वेट लॉसची जर्नी सांगितली. मी काय डाएट केलं होतं, 30 किलो वजन मी कसं कमी केलं होतं आणि त्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि कित्येकांचे वजन त्यामुळे कमी झालेले आहेत. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्स पाहून. तसेच त्यानंतर आपण विद्या बालनचा देखील डाएट प्लॅन बघितला, भारती सिंगचा डाएट प्लॅन बघितला, म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग काय असतं, अँटी इन्फ्लॅमेटरी फास्टिंग, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट काय असतं हे देखील आपण बघितलं. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून दुसरा असा डाएट प्लॅन, तो म्हणजे वेट लॉस साठीचा आणि अगदी घरच्या घरी सोपा असं तुम्ही करू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सारा अली खानने सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय घेतलं. अगदी सोपे असे मुद्दे आहेत, ते फक्त व्यवस्थित असे तुम्ही फॉलो केले पाहिजेत, व्यवस्थित असे लिहून घेतले पाहिजेत आणि चॅलेंज स्वतःला केलं पाहिजे की पुढच्या 30 दिवसामध्ये मी स्वतःमध्ये फरक करणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही सारा अली खानचे आधीचे फोटो बघा. या फोटोमध्ये तुम्हाला जाणवेल तिच्यामध्ये किती म्हणजे किती फॅट्स होते, ती किती फॅट होती. आणि हे सगळं कशामुळे झालं तर तिला होता तो पीसीओडीचा प्रॉब्लेम. त्यामुळे तिचं वजन हे 96 किलो झालं होतं, 96 kg. आणि आपण म्हणतो की आपलं वजन कमी नाही होऊ शकत, तर जर तिचं होऊ शकतं तर योग्य आहाराने तुमचं देखील होऊ शकतं. आता तुम्ही बघा तिचा आत्ताचा फोटो, तो म्हणजे हा फोटो. या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल तिने केलेलं 40 किलोचं वेट लॉस. किती किलोचं? 40 किलोचं वेट लॉस. सो हा अगदी सोपा असा घरचा आहार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हालाच समजेल की आपण देखील हे करू शकतो. आणि उद्याच तुम्ही या चॅलेंजला सुरुवात करा. आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला कमेंटमध्ये लिहा की हो, मी रेडी आहे आणि मी 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की सकाळी उठल्यावरती ती सगळ्यात आधी काय घेत होती. मी आतापर्यंत इतके वेट लॉसचे व्हिडिओ बनवले, डाएट बनवले, त्या सगळ्यामध्ये सकाळची सुरुवात ही डिटॉक्स ड्रिंकनीच होत आहे. आणि सारा अली खान देखील हेच करत आहे. तिने देखील सकाळी सगळ्यात पहिली घेतली आहे ती डिटॉक्स ड्रिंक. ते म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू घ्यायचं आणि 1 चमचा मध. तुम्हाला हवं तर तुम्ही मध ऍड करा किंवा कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू टाकून देखील घेऊ शकता. तसेच ती ऑप्शन म्हणून कधीतरी ऍपल सायडर व्हिनेगर आणि कोंबट पाणी असं देखील घेत होती. त्यामुळे सकाळी सकाळीच तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होती, तुमची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होते आणि सकाळीच तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जाणं हे खूप महत्वाचं असतं. सो सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी तुम्ही हे करणार आहात. किंवा मी तुम्हाला अजून एक ऑप्शन देते, रात्री जिरं भिजत घालायचं आणि सकाळी ते पाणी उकळवायचं, कोमट करायचं आणि ते पाणी घ्यायचं. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की ब्रेकफास्टला काय घ्यायचं. तर ब्रेकफास्ट मध्ये कायम तुम्ही हाय प्रोटीन काय असतं ते खाणार आहात. म्हणजे आहारामध्ये जेव्हा नाश्ता असतो तेव्हा हाय प्रोटीन वाले तुम्ही नाश्ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये असे ऑप्शन्स आहेत की जे सारा घेत होती, ते म्हणजे अंडी, व्हाईट एग्स घ्यायचे आणि त्याच्यासोबत तुम्ही ओट्स घेऊ शकता आणि फळ, सीझनल फळ घेऊ शकता. फळं देखील आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहेत. रोज 1 तरी फळ आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे आणि त्यामुळे असा चौकस आहार ठेवायचा, क्वालिटी आहार ठेवायचा आणि तुमचं वजन कमी होतं की नाही ते तुम्ही बघाच. तसेच ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही नाश्त्यामध्ये वेगवेगळे पराठे घेऊ शकता. पराठ्यांमध्ये तर खूप ऑप्शन आहेत, पण त्यासोबत तुम्ही दही देखील घेऊ शकता. म्हणजे तुमचा हाय प्रोटीन आणि लो कार्ब्स असा सकाळचा नाश्ता होईल. पण आता इथून पुढं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, पराठ्यासोबत चहा, कॉफी अजिबात घेणार
नाही आहात, पराठे घेते तर त्याच्यासोबत दही घ्या, कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं. पण आता सकाळी तुम्ही मस्त पोटभर नाश्ता केला की दुपारचं जेवण होईपर्यंत मधल्या वेळामध्ये काही खाऊ नका, कारण आता आपल्याला वेट लॉस करायचं आहे, तर इतकं तर आपण कंट्रोल हे केलंच पाहिजे स्वतःवरती. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात अगेन प्रोटीन्स, फायबर आणि गुड फॅट्स घेणार आहात. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये सारा काय घेत होती, तर ती घेत होती की ती नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर ग्रिल्ड चिकन प्लस तुम्ही ग्रिल्ड फिश घेऊ शकता, आणि जे व्हेजिटेरियन आहेत ते ग्रिल्ड पनीर देखील घेऊ शकता, आणि कुठला राईस तर ब्राऊन राईस, किंवा ह्याला ऑप्शन म्हणून ती घेत होती मूग डाळीची खिचडी, कारण मूग जे असतात ते पचायला आपल्याला चांगले असतात, आणि त्याच्यासोबत कुठल्याही भाज्या. आता ह्याच्यासोबत मी तुम्हाला ऑप्शन देते, तुम्ही हे घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये, किंवा आता आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये तुम्ही भाकरी घेऊ शकता आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या आणि एक बाउल भरून सॅलड घ्या. त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये मी तर म्हणते चपाती पूर्णपणे बंद करा, आणि जर ज्यांना भात आवडत असेल तर त्यांनी ब्राऊन राईस खा, किंवा भात नाही खाल्ला तरी चालेल. चपाती म्हणजे पोळी आणि भात पूर्णपणे बंद करा, आणि वाटलंच तर तुम्ही ब्राऊन राईस खा. पण मस्त तुम्ही भाकरी घेऊ शकता, मस्त मीडियम साईजची मोठी, एवढा बाउल भरून तुम्ही सॅलड देखील घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही दही देखील घेऊ शकता. असा तुमचा सगळा मस्तपैकी दुपारचं जेवण होणार आहे. तर सारा वेगळं घेत होती ती, त्याच्यामध्ये तिचे ग्रिल्ड चिकन किंवा ग्रिल्ड फिश किंवा ग्रिल्ड पनीर घेत होती, आणि त्याच्यासोबत ब्राऊन राईस घेत होती, किंवा ती घेत होती मूग डाळीची खिचडी आणि भाज्या घेत होती. पण मी जर तुम्हाला जे भाकरी भाज्या सांगितले ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारे दुपारचं जेवण झालं, आणि मग आपण आता वळणार आहोत की रात्रीच्या डिनरकडे, की आपण रात्री जेवणामध्ये आता काय घेणार आहोत ते. तर मित्रांनो, साराच्या डाएटमध्ये इव्हिनिंग स्नॅकमध्ये म्हणजे दुपारचं जेवण झालं की रात्रीच्या जेवणाच्या मध्ये जर भूक लागली तर ती संध्याकाळी ग्रीन टी घेत होती किंवा ब्लॅक कॉफी घेत होती. चहा अजिबातच नाही. आता मला कमेंट येतात की मी चहा बिना दुधाचा घेऊ का, साखर एकच चमचा साखर टाकू का, किंवा थोडासा गूळ टाकू का. पण जर आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर चहा घेऊच नका ना, हे ते टाकून घेऊच नका. जोपर्यंत आपल्याला हवं ते वजन आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तर आपण चहावरती कंट्रोल करू शकतो, कॉफीवरती कंट्रोल करू शकतो. त्यामुळे तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, किंवा मग तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता, म्हणजे परत त्याच्यामध्ये दूध नाही, बिना दुधाची कॉफी आपण घेऊ शकतो. आणि मग आपण ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो, म्हणजे अक्रोड, बदाम, खजूर, हे आपण इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये घेऊ शकतो. जिथे आता मी तुम्हाला साराचा प्लॅन सांगत आहे, तिने 40 किलो वजन कमी केलेलं आहे. हा असा डाएट करून, म्हणजे फक्त घरचा आहार आहे, औषधं नाही, कुठली पावडर नाही किंवा कुठल्याही गोळ्या नाहीत. आता आपण बघणार आहोत आपलं लास्ट म्हणजे रात्रीच्या डिनर, म्हणजे डिनरला आपण काय घ्यायचं ते. तर सारा काय घेत होती, अगेन ती सॅलड घेत होती, ग्रिल्ड चिकन, ग्रिल्ड फिश, अशा प्रकारे ती जेवणामध्ये रात्रीच्या घेत होती, आणि त्याच्या आधी ती सूप घेत होती. जर चपाती खाल्लीस तर मल्टीग्रेन चपाती म्हणजे मल्टीग्रेन पोळी ती घेतली. त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं चपाती खावीशी तर मल्टीग्रेन आटा तुम्ही वापरू शकता. पण आता मी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन देते. हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्याच्या ऐवजी परत रात्री भाकरी खाऊ शकता, चपाती खाऊ नका. आता आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने जर खायचं असेल तर तुम्ही भाकरी घ्या, कोणतीही भाकरी घ्या तुम्हाला आवडती ती, पण पोळी म्हणजे चपाती खाऊ नका. आणि जर खायचीच असेल तर मल्टीग्रेन खा. त्यामुळे जसं तुम्ही दुपारी केलं तसं तुम्ही रात्री परत करा. सूप घ्या तुम्हाला हवं ते, मस्त मीडियम साईजची भाकरी, हव्या त्या भाज्या घ्या, आणि सॅलेड, इतकं तुम्ही खाऊ शकता. परत ह्याच्यामध्ये कशामध्येही तुम्ही गोड पदार्थ घेणार नाही आहात आणि साखर घेणार नाही आहात. तर मित्रांनो, नाश्ता जेव्हा आपल्याला स्नॅक्स खावासा वाटेल तेव्हा तुम्ही प्रोटीन आणि फायबर युक्तच जेवण केलं पाहिजे, तेव्हा तोच आहार घेतला पाहिजे. तुम्ही मखाणे देखील खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे घरातल्याच गोष्टी तुम्ही खाल्लेल्या आहेत, आणि ह्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. हे डाएट फॉलो करत असताना मध्ये चुकून भूक लागली म्हणून काहीतरी घ्यायचं, चटर फटर आहे, बिस्किट, काहीतरी कुरकुरे मुरमुरे घ्यायचे, तोंडात टाकायचे, मग वेट लॉस होणार नाहीये. त्यामुळे तोंडावर जरा ताबा ठेवणं खाण्याच्या बाबतीमध्ये हे खूप गरजेचं आहे. तसेच यासोबत तुम्ही सीझनल फळ देखील घेणार आहात सकाळच्या नाश्त्यामध्ये. सकाळी जर नाहीच जमलं तर दुपारचं जेवण असतं, ते झाल्यावरती देखील तुम्ही सीझनल एखादं फळ घेऊ शकता. आणि ह्याच्या पुढे चहा कॉफी तर नाहीच घेतली तर ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता, पण साखर नाही घेणार आहात, कुठलेही गोड पदार्थ तुम्ही खाणार नाही आहात, कारण यामुळेच तुमचं वेट लॉस हे फास्ट होणार आहे, आणि हे मी तुम्हाला चॅलेंज देते. यासोबतच मित्रांनो, रोज
2 ते 3 लिटर पाणी कमीत कमी तुम्ही पिलं पाहिजे. पाणी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं आपल्याला भूक लागलीये, पण ती भूक नसते, ती तहान लागलेली असते. त्यामुळे पाणी देखील जास्त प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर पाणी प्या. जेवणाच्या मध्ये पाणी पिऊ नका, जेवण चालू असताना पाणी पिऊ नका. तर मित्रांनो, हा डाएट प्लॅन फॉलो करताना साराने वर्कआउट देखील केला होता आणि तुम्ही देखील तो करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की जिमलाच जा, जिमला जात असाल तर वेल अँड गुड, पण जमत नसेल तर तुम्ही अर्धा तास वॉकिंग करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, प्राणायाम देखील करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्याने आहार घेणं हे गरजेचं असतं. त्यामुळे कुठलेही उपाय किंवा कोणीही सांगितलेलं डाएट फॉलो करताना आपले रिपोर्ट्स दाखवा आपल्या डायटिशियनला आणि त्याप्रमाणेच तुम्ही डाएट फॉलो करा. मी सांगितलेला हा डाएट प्लॅन अगदी सोपा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी घरगुती पद्धतीने आहार कसा घ्यायचा हे सांगितलं आहे. तुम्ही फक्त एकदा चॅलेंज देऊन बघा आणि बघा की 30 दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं शरीर हे हलकं वाटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हा डाएट प्लॅन फॉलो करणार असाल, हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो, मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली असो की ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना वेट लॉस व्हायला नक्की मदत होईल. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.